कन्सल्टन्सी मध्ये आपलं स्वागत आहे. पांचाली कन्सल्टन्सी मागच्या 7 वर्षापासून कार्यरत आहे. काम करत असताना इन्शुरन्सची सर्व्हिस टोटल आपण देत होतो. त्याचबरोबर आता जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, जे मोदी सरकारचं किंवा गव्हर्नमेंटचं काम आहे की बाबा आपला तरुण उद्योजक झाला पाहिजे, आपल्या तरुणाच्या हाताला काम लागलं पाहिजे, असे भरपूर स्कीम काढलेले आहेत. त्याच प्रकारचं एक ट्रॅक्टरसाठी वेगळी स्कीम होती आणि त्या अल्पशा एक थोडे बहुत डाऊन पेमेंट भरल्यानंतर ट्रॅक्टरवर लोन केले. लोनला जे काही व्याज लागले ते व्याज परताव्याचं काम आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये बसून, ते आपले कस्टमर आहेत कपिल बोमनाळे म्हणून, त्यांच्याशी थोडक्यात एक चर्चा करूया. ते काम कसं झालंय आणि कशाबद्दल झालंय. नमस्कार. आमच्या पांचाली कन्सल्टन्सी मध्ये आपले व्याज परताव्याचं काम करून दिलं होतं. तर ते कशा पद्धतीचं काम झालं, तुम्हाला काय वाटलं ते थोडक्यात आम्हाला गायडन्स करा. आणि आपण ट्रॅक्टर घ्यायचा विचार केला होता, पण ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं की ट्रॅक्टरची रक्कम ही 8 लाखाच्या वर पुढे चालू होती आणि सोबत व्याज म्हणलं तर 12-13 लाखाला नुसतं हेड जाते. आणि ट्रॅक्टरचा व्यवसाय करायचा म्हणजे सोबत काहीतरी घ्यावं लागते, म्हणजे जवळपास माणूस ट्रॉली झालं, ट्रॉली झालं, हे ते डेअरिंग करत नाहीच. तर त्याच्यात बरोबर. तर आपलं तुमच्याकडून व्याज परताव्यात जे आर्थिक महाविकास मंडळातून काम झालं, त्याच्यामुळे आपण म्हणजे आपल्याला थोडं साधारण डेअरिंग भेटली. साधारण तुमच्या ट्रॅक्टरला आता व्याज किती वाचले, लमसम अमाऊंट सांगा. जवळपास 3-3.25 लाख रुपये व्याज वाचले. धन्यवाद. नवीन उद्योग, टुरिस्ट व्यवसाय असेल, हार्वेस्टर असेल, ट्रॅक्टर असेल, कुठलाही बिझनेस करायचा असेल, एकदा पांचाली कन्सल्टन्सीला भेट द्या. आमचा ऑफिसचा पत्ता आहे पांचाली कन्सल्टन्सी कंधार, बहादूरपुऱ्यामध्ये एक ऑफिस आहे आणि सेकंड ऑफिस आमचं मेन ऑफिस आहे पांचाली कन्सल्टन्सी शिवाजीनगर नांदेड. एकदा अवश्य भेट द्या. असे नवनवीन व्यवसायाला नवीन स्कीम मध्ये कुठं बसवता ते बसवण्याचं सहकार्य आम्ही करून देऊ. डॉक्युमेंटेशनचं पूर्ण काम करून देऊ. सर, तुम्हाला डॉक्युमेंट काढायला काय आमच्याकडून सपोर्ट झाला का? हो ना. तुम्ही जे मागले आपण डॉक्युमेंट दिले, जे कमी होते आपल्या ऑफिस मधून आम्हाला रिमाइंड बी मिळत गेले. बरं, आमच्या Office ऑफिस मधून तुम्हाला काय अडचण आली का डॉक्युमेंट काढून द्यायला? काय सहकार्य झाले का? आमच्या मॅडम व्यवस्थित सर्व्हिस नाही, दिली? सहकार्य झालं, त्यांच्यामुळे फास्ट आपलं वर्किंग पण फास्ट झालं. बरं, धन्यवाद.